नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बुड्डेवर आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. आपला 7वीचा आणि 4थीचा शिष्यवृत्ती परीक्षा निकाल लागलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडले, जे विद्यार्थी ह्या परीक्षेमध्ये पात्र झाले, त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुम्हाला असंच यश पुढेही मिळत जावो. आणि ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी भेटलेले आहेत त्यांनी खचून न जाता पुढच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगलाच अभ्यास करा. आजचा व्हिडिओ बनवण्याचा मेन उद्देश आहे की ही आपली प्राथमिक निकाल होता हा. तर अंतिम निकाल कधी असणार, म्हणजे अंतिम गुणवत्ता यादी कधी असणार. निकाल तुम्ही पात्र झालेले आहेत, पास झालेला आहे. आता हा पात्र होण्यामध्ये आणि शिष्यवृत्ती पात्रता धारक होणं याच्यामध्ये फरक आहे विद्यार्थी मित्रांनो. परीक्षा पात्र झाली म्हणजे काय आणि शिष्यवृत्ती धारक होण्यासाठी काय आपल्याला अजून निकष लागतील किंवा कट ऑफ काय राहील त्याबद्दल आपण आज ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर शिष्यवृत्ती पात्र होणे म्हणजे पहा, पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 प्रकारचे आपले पेपर राहतात. प्रत्येक पेपरला 150 मार्क आणि 150 मार्क असतात. पेपर 1 ला 150 पेपर 2 ला मार्क राहतात. जर तुम्ही एका पेपरमध्ये 60 आणि दुसऱ्या पेपरमध्ये 60 मार्क जर घेतले म्हणजे तुम्ही ही परीक्षा पात्र झाले आहात विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे परीक्षा पात्र होण्यासाठी फक्त तुम्हाला एका पेपरला 60 आणि दुसऱ्या पेपरला 60 असे गुण घेणं अनिवार्य आहे. त्यानंतरच तुमचा गुणवत्ता यादीत विचार केला जातो. नंतर त्याची प्रोसिजर काय राहते की पहा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक लिमिटेड याचे ठराविक जणालाच ही स्कॉलरशिप भेटते. तर त्याच्यामुळे याचे जे आज सीट ठरलेले आहेत की एवढ्या एवढ्या विद्यार्थ्यांना आपल्याला स्कॉलरशिप द्यायचं आहे. त्या अनुषंगाने याची तुमची यादी जाहीर होते. यादीमध्ये ज्या पण विद्यार्थ्यांना अधिक मार्क आहेत त्यांचा विचार अधिक अधिक केला जातो. त्याच्यामुळे हा निकाल जो आहे तो म्हणजे शिष्यवृत्ती धारक हा निकाल नसून हा फक्त तुम्ही पास झाला की अपात्र आहे की पात्र आहे याच्यावर हाच निकाल आहे. मग आता हा निकाल कधी लागतो, जो गुणवत्ता याची अंतिम यादी कधी येईल, तर याची अंतिम यादी येईल आपल्याला पहा एक जवळजवळ 3 ते 4 आठवड्यामध्ये येऊन जातं. ठीक आहे. त्याची मी एक्झॅक्ट डेट देत नाही, कारण मागच्या वेळेस भरपूर वेळेस जी तारीख आहे ती पुढे पुढे पोस्टपोन होत गेलेली आहे. त्यामुळे अंदाजात असं पकडा की 1 महिन्याचा कालावधी किंवा त्यापेक्षा एखादा 8-10 दिवस जास्त लागू शकतात. सर्वसाधारण 1 महिन्याच्या कालावधीमध्ये ही अंतिम यादी जाहीर होते. आता ह्या अंतिम यादीची कट ऑफ जी असेल ती पहा, 4थीच्या मुलांना किमान 60% मार्क हवे. कॅटेगरीच्या मुलांना 60% मार्क म्हणजे किमान 180 मार्क तरी हवे किंवा त्यापेक्षा जास्त हवे. ओपन किंवा कॅटेगरीवाल्यांना अजून थोडेसे 5-1% कमी म्हणजे 165 तरी गुण हवे. 160-165 गुण तरी हवे. त्याच्यानंतरच तुम्हाला कट ऑफ मध्ये येण्याची शक्यता आहे. याच्यापेक्षा कमीला पण राहू शकते कट ऑफ किंवा जास्तलाही राहू शकते. प्रत्येक जिल्ह्यावाईज ही कट ऑफ वेगवेगळी असते. त्यानंतर ही कट ऑफ 7वीच्या मुलांना राहील 70%च्या आसपास. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सांगतो मी. म्हणजे 70% म्हणजे 120 सॉरी 210 मार्क किंवा त्यापेक्षा अधिक मार्क तुम्हाला लागणार आहे. जे रिझर्व्ह कॅटेगरी आहे त्यांना ती कट ऑफ 180-190 च्या आसपास राहू शकते. याच्यामध्ये पण बदल होऊ शकतात. त्याच्यामुळे एक्झॅक्ट कट ऑफ आपण कोणत्याच जिल्ह्याची सांगू शकत नाही, कारण प्रत्येक जिल्ह्याची कट ऑफ ही वेगवेगळी राहते. तर गुणवत्ता यादी जी लागेल ह्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहू की गुणवत्ता यादी ही पुढच्या महिन्यात लागेल. गुणवत्ताला किती मार्क घ्यावे लागतील ते पण सांगितलं. 4थीला 60%च्या आसपास आणि 7वीला 70%च्या आसपास मार्क असेल आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्याच्यापेक्षा 10-15 मार्क किंवा 20 मार्काचा फरक असू शकतो वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार. याच्यावर डिटेल आपण डिस्कस नंतर करू, कारण प्रत्येक जिल्ह्यावाईज ही कट ऑफ वेगळी राहणार आहे. तर आपण नंतरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच याच्यावर आपण डिस्कस करू की आपल्या जिल्ह्याचं किती कट ऑफ राहू शकतो. त्याच्यासाठी जे पण नवीन विद्यार्थी आहेत आपल्या चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा
आपले मिळालेले मार्क आपण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. मिळालेले मार्क कमेंट बॉक्समध्ये टाका. आपल्या जिल्ह्याचं नाव टाका आणि 4थी आहे की 7वी आहे ते टाका. कारण बरेच जण 4थी आहे की 7वी आहे टाकत नाहीत. जिल्ह्याचं नाव पण टाकत नाहीत आणि कारण बरेचसे असे जिल्हे आहेत की ज्यांची कट ऑफ कमी राहू शकते. आणि ग्रामीण आहे का शहरी ते पण टाका. जेणेकरून आपल्याला एक अंदाजित मी सांगू शकेल की बाबा आपला कट ऑफ मध्ये बसू शकेल किंवा नाही. फक्त अंदाजित राहणार आहे. त्याच्यामुळं त्याच्यावर अजून आपण अजून डिस्कस करू. अजून प्रत्येक जिल्ह्यावाईज पण आपण कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करू. काय असेल फक्त ते अंदाजित राहणार आहे. तो मागच्या वर्षीच्या काही वर्षीच्या अंदाजावरूनच आपण कट ऑफ घेतलेली असते. तीच सांगणार आहे मी. तर त्याच्याला या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.